टाळ्या टाळ्या छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की बजरंग बली की बोल पार्वती पते हर हर आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील आयुष्याचा नाश करू नका हा सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला आज पवित्र अशा ठिकाणी भावडी नवले मळा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील 4थ्या दिवसाची सेवा बरोबर माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ भावडी नवलेमळा कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचकृषी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला झाले का सगळे. उद्या कोणी म्हणाल नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं नाही असं नको आहे. आणि ज्यांचे मी नावं घेतलेत ते देव आणि ज्यांचं चुकीनं राहिलं असेल ते महादेव आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव असे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 51 बरोबर ना 51 वर्ष वा 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 51 वर्ष झाली सप्त्याला. माझं वय 25 आहे. किती आहे 25 बसतले म्हणजे किती आहे 25. सप्त्याचं वय किती 2 महाराज माझ्यासारखे तयार झाले याच्यात बरोबर का नाही. मग 51 वर्ष झाले सप्त्याला. ते जे जुने मंडळी असतील हे पहिल्या वर्षापासूनच असतील सप्त्याला. मग एवढ्या वर्षात तुम्ही किती महाराज लोक आणले असतील किती महाराज लोक वाट लावले असतील त्यातले किती महाराज मग एवढा वर्ष झालंय सप्ताह चालू आहे. मग सांगा सप्ताह कशासाठी करायचा सप्ताह करण्याचा हेतू काय त्याचं मागचं प्रयोजन काय केल्याचा फायदा काय नाही केल्याचा तोटा काय. सप्ताह का करायचा घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असं म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आहे का नाही. बघा सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. बघा देव देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू ज्या देशामध्ये आपण राहतोय. पूर्वीचे जे लोक होते पूर्वीचे ते देशप्रेमी होते. कसे होते टाळकरी म्हणजे कसे होते देशप्रेमी होते. पण आताचे देशी प्रेमी देश बीस त्यांना काही घेणं देणं नाही. पूर्वीचे लोक देशासाठी प्राण अर्पण करायचे देशासाठी. आताचे देशीसाठी. 1 बाटली 2 गल्लास शनिवारी प्याला रविवारी विठाला विठाला विठाला
शाळेत जातो का तू शाळेत? अरे शाळेत जातो का? जातो. शाळेत प्रतिज्ञा का? प्रतिज्ञा पोरीचं नाव नाही बरं का. काय प्रतिज्ञा काय? भारत माझा. यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. वा वा वा. भारत माझा शब्द किती सुंदर आहे. भारत. भारत का आपला शब्द काय? भारत माझा. माझं म्हटलं की प्रेम आलं. माझं म्हटलं प्रेम असतं. जसं आपण म्हणतो गाडी माझी. आवाज आला पाहिजे. गाडी, बंगला, जमीन, बायको. माझं म्हटलं प्रेम असतं का नाही. आता हे मंदिरात कीर्तन आहे. मंदिर आपलं. आपलं मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर माझं असतं? नाही नाही नाही. मंदिर आपलं, गावचं मंदिर, आपलं मंदिर. आपलं आलं की ते सार्वजनिकच झालं. आता माझ्यासमोर हा माईक आहे का नाही. मी जर म्हटला माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले लगेच म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले, हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटलं काय असतं? प्रेम असतं. जसं भारत माझा देश. विठाला विठाला. ओ देशाविषयी प्रेम वाढतं सप्त्यामुळे. दुसरी गोष्ट धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. अरे पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी हा आपला खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाला मदत करणे, संकटात असेल त्यासाठी धावून जाणे, प्रेमानं बोलणं, हा आपला काय आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ. जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम मंगळ. वा वा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ. माणूस की आपला धर्म आहे. वैष्णवांचा धर्म तोच आहे. पुढं जाऊन सांगू का आपला धर्म टिकून कोणी ठेवला? आपला धर्म. आता हे मंदिरावरती कळस टिकले आतापर्यंत कोणामुळं? छत्रपती. वा वा. छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तर मंदिरं टिकले असते? हे सप्ते झाले असते 51 वर्षाचे झाले असते का? आजचा महाराज आला असता का? महाराज सप्तेच नाही तर महाराज कुठं. म्हणजे धर्म टिकला छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. बघा तुम्ही. म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं वाटतं. औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं, धर्म टिकला. त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. मला एक सांगा, जिजाऊ मासाहेबांचे चांगले संस्कार जर झाले नसते शिवाजी महाराजांवरती तर ते धर्म टिकला असता आपला? स्वराज्याची निर्मिती झाली असती का? अजिबात नाही महाराज. हो, त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला.
शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती हो. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, अरे जय भवानी. जय शिवाजी. नंतर आहे ना ते चालतं, ते आता अनुभव आहे मला, माझं पण नंतरच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म टिकला, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हो, म्हणून देव, देश आणि धर्म या 3 गोष्टींविषयी जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह, वर्ष 51. किती दिवसाची सेवा आहे? 4थ्या दिवसाची सेवा. माझ्यासारख्या लेकराच्या पामाराच्या वाटेला आली, हे माझं मी परम भाग्य समजून कीर्तनाला सुरुवात करतो. मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला 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 विठाला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय उपदेश करतात. काय करतात? उपदेश करतात. आता बघा, उपदेश कुणी करावा, कुणाला करावा आणि केव्हा करावा? उपदेश कुणी करावा? ज्याच्याकडं स्वार्थच नाही त्याने करावा. मग तुम्ही म्हणाल तुकोबरायांकडे स्वार्थ नव्हता का? अहो नव्हताच. कशावरून? जाळोनी संसार बैसलो अंगरी. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून समाजाला सुखी ठेवण्यासाठी 42 लाखाची इस्टेट दान धर्मात घालून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी उघड्या डोळ्यानं पाहून त्यांनी परमार्थ केला. का? कारण त्यांच्याकडं स्वार्थ नव्हता. आणि ज्यांच्याकडं स्वार्थ नाही त्यांनीच उपदेश करावा. आमच्या सारख्यांनी अजिबात नाही. विठाला विठाला. ओ राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यावर प्रसन्न होते, हिरे माणिक मोती कंकणाच्या परातीच्या पराती पाठवल्या. पण तुकोबराय म्हणले, राजे दिवट्या छत्र गोडे हे तो बऱ्यात नव, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. राजे हे सोन्या नाण्याची किंमत आमच्या समोर खड्याप्रमाणे, वाळूप्रमाणे, याची आम्हाला गरज नाही. का? कारण त्यांच्याकडं स्वार्थ नव्हता. मग उपदेश कुणी करावा? ज्याच्याकडं स्वार्थ नाही त्यांनी करावा. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, कुणाला करावा उपदेश? कुणाला करावा? गाढवाला नाही, कारण गाढवं माळ घालीत नाही. आजही गाढवांच्या गळ्यांनी माळा. गाढवांबद्दल सांगतो बरं का, तर गैरसमज करून घ्यायचा. हां, बैलाला बैल माळ घालीत नाही. मग उपदेश कुणी करावा? स्वार्थ नाही त्यांनी करावा. कुणाला करावा? माणसाला करावा. बघा, भगवंतांनी 84 लक्ष योनी तयार केली, पण देवाला करमलं नाही. देव म्हणले सगळे योनी आपापलं पाहतील, पण माझी भजन करणारी योनी मी अजून निर्माण केली नाही. म्हणून देवाने हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी माळ घालील, गंध लावील, 24 तासातले 24 मिनटं तरी मला देईल. म्हणून भगवंतांनी हे मॉडेल निर्माण केलं. म्हणून उपदेश कुणाला करावा? माणसालाच करावा. आणि केव्हा करावा? उपदेश केव्हा करावा? विशिष्ट वेळेत करावा, जेणेकरून पुढं आयुष्याची बरबादी होणार नाही. मग आता 3 मुद्दे संपले. उपदेश कुणी करावा? बॉम्बाला कीर्तन. कुणी करावा? ज्याच्याकडे स्वार्थ नाही. कुणाला करावा? माणसाला करा. कधी करावा? विशिष्ट वेळेत करावा. विठाला विठाला. विठाला 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 विठाला.
आजच्या अभंगामध्ये तुकोबराय उपदेश करतात. आता तरी हो, शब्द किती सुंदर आहे बघा. आता पहिला शब्द काय? आता. महाराज कधी आले? आता आलो. आता कालदर्शक शब्द आहे. काही जण बघा काही बिघडलं आपण म्हणलं नाही, कोणी केलं तो म्हणतो आता मी केलं काय. म्हणजे आता हा शब्द काय आहे? कालदर्शक शब्द आहे. आता तरी. तरी या शब्दाचा अर्थ काय पोरांनो? तरी म्हणजे काय? मी एका पोराला विचारलं तरी, तो म्हणतो मिसळवरची तरी. आता तुकोबराने ही तरी सांगितली का? पण त्याला तेवढीच माहिती आहे. आता काय करणं. आता तरी. तरी या शब्दाचं बघा, एखादी गोष्ट घडून गेलेली असते आणि एखादी गोष्ट पुढची सांगायची आपल्याला, त्याच्यामध्ये तरी शब्द वापरतो बघा. तरी मी या महाराजांचं एवढं कौतुक केलं तरी यांनी मला भाव दिला नाही. तरी उदाहरण तरी. हा माझा एवढा चांगला मित्र होता तरी माझ्या विरोधात तरी. मग तुकोबा म्हणतात आता तरी, म्हणजे इथून मागं झालं ते जाऊ दे, विसरून जा, पण आता तरी पुढे काय? हाची उपदेश. हाची म्हणजे काय? हाच, याच्यापेक्षा दुसरा वेगळा नाही. बघा एक अभंग आहे, हेची दान देगा देवा, हेची, हेच, दुसरं काय नको. हेची व्हावी माझी हेच आसे माझी, दुसरी नाही. तसंच हाच उपदेश आहे. काय? नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका, अजिबात करू नका. हो, खाऊन खाऊन किती खाल्लं असेल? 50-50 बोकडे खाल्ले असतील, 1000 खंबे मारले असतील, कोणाचं चुकून हाफ मर्डर केला असेल, पण वाल्या कोळी एवढे आपण ढेकणं तरी मारले का? ढेकणं नाही. तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये नारद मुनीची भेट झाली आणि ते महर्षी पदापर्यंत पोचले. मग तसं आपल्या जीवनात काही होऊ द्या, सगळं गंगेला अर्पण करून टाका, पुढं आयुष्याचा नाश करू नका. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका विठाला 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 विठाला. आयुष्याचा नाश करू नका. आता मला एक सांगा, बसलेले मंडळी, तुकोबराय कुठले? देऊचे. आपण कुठले? भावडीचे. त्यांचा हो पद काय महाराज? त्यांचा अधिकार काय? आपला अधिकार काय? कहा राजा भोगन कहा गंगू, तरी ते आपल्या पाया पडतात. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबराय आपल्या पाया पडावं, एवढे आपले पाय चांगले आहेत का? सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध. चित्त शुद्ध पाहिजे. बघा, परमार्थ करण्यासाठी चित्त कसं पाहिजे? एकतर परमार्थ करण्यासाठी चित्त पाहिजे. बघा, शेताला पाहिजे खत, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आजकाल आता उलट चाललंय, कलियुग आहे बघा, सगळं उलट चाललंय. असं मोठं खटलं, खटलं माहिती आहे तुम्हाला? असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि महिला मंडळ एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिठलं. म्हणजे एक मत नाही ना घरात. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे वा वा वा. बघा, एक प्रमाणे नामरूपी जडले चित्त आणि त्यांचा दास मी आणखी. मग परमार्थ करण्यासाठी चित्त पाहिजे, पण ते चित्त शुद्ध पाहिजे. बघा, गढूळ पाण्यामध्ये $5 टाकला, ₹5 टाकला, दिसतो का? दिसतो? आणि नितळ स्वच्छ पाण्यात टाकल्यावर दिसतो ना. मग गढूळ झालेलं पाणी स्वच्छ करायचं काय करावं लागेल? तुरटीचा खडा असा फिरवला की पाणी कसं होतं? मग तसं आपलं चित्त गढूळ झाले, देव दिसत, मग काय करावं लागेल? नामरूपी तुरटी वापरायची. नामरूपी तुरटी वापरली, देव आहेच हो दाखवायची गरज तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा विठाला 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 विठाला. हो, मग परमार्थ करण्यासाठी चित्त शुद्ध पाहिजे, आणि आपलं हित कशात आहे हे समजलं पाहिजे. आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन. आता बघा, काही ठिकाणी करुनिया मन एकविध आहे,
आणि काही ठिकाणी करून या मन शुद्ध भावे, पण दोघांचा अर्थ एकच आहे. एकविध म्हणजे मनाला एका ठिकाणी आणणे, एकाग्र करणे, आणि शुद्ध भावे म्हणजे मनाला शुद्ध करणे, सरळ करणे. दोघांचा अर्थ एकच आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. हित कळलं पाहिजे. हो, आपल्याला हित कळत नाही. आणि तुकोबराय म्हणतात तुम्हाला सगळं कळतं. आपल्याला मान कळतो, अपमान कळतो, पत्रिकेत नाव टाकलेलं कळतं, बोलवलेलं कळतं, नाव घेतलेलं कळतं, मग परमार्थ कळू नये का? तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुम्हाला शिकवायची काय गरज आहे? तुम्हाला सगळं कळतं. फक्त काय, आपल्या आयुष्याचा नाश करू नका, एवढाच उपदेश आजच्या अभंगात केलाय. विठाला विठाला हो. आता तुकोबराय आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात, बरोबर, पण उपदेश करण्यासाठी लागतो अधिकार. काय लागतो? अधिकार. पुढं पुढं बसा पाहिजे तर. या ना इथं या. विठाला 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 उपदेश करण्यासाठी अधिकार लागतो. अधिकार असल्याशिवाय उपदेश करू नाही. अधिकार लागतो ना, अधिकार महत्वाचे. मला सांगा आता टाळकरी मंडळी, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने भजन्यांना सांगावं का टाळ नीट वाजव? कारण त्याचा तो अधिकार नाही. अधिकार असल्याशिवाय माणसानं बोलू नाही, उपदेश करू नाही, अजिबात नाही. ज्याने आयुष्य परमार्थात घालवले, अभ्यास आहे, त्यांनी जर एखादी चूक काढली तर मान्य पण होते ना, कारण त्याचा तो काय आहे? अधिकार आहे. अधिकार असल्याशिवाय माणसानं बोलू नये, बरोबर का नाही? अधिकार किती महत्वाचा बघा. आपल्याला एखादा म्हणतो तुला बघून घेईन, आपण काय म्हणतो? पळ, तुला काय बघून घ्यायचं ते घे, पळ. पण एखादा DYSP साहेब म्हणला तुला बघून घेईल, रात्रभर झोप येत नाही. शब्द वाक्य सेम आहे, पण दोघांचा अधिकार वेगवेगळा आहे. अधिकार असल्याशिवाय बोलू नये. विठाला विठाला हो. अधिकार म्हणजे काय? आधी आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. बघा, बापानी मुलाला सांगितलं ही घे बिडी आणि पेटून आण. इथं कोण आहे बरं त्याचा? पोरांना जरा शांत करा बरं. मागचं बघा. हां, ते चालायचं. लहान मुले देवा घरची फुले, लहान मुले देवा घरची फुले, मोठी मुले निळू फुले. प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतं महाराज. विठाला 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 विठाला. हो, मी अधिकार सांगत होतो. बघा, आधी आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. बापाने पोराला सांगितलं ही घे बिडी आणि पेटून आण. पोरग गेलं घाई चुलीवर बिडी धरली, पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजली. बाप म्हणला त्याला, मूर्खाना आलाय का, तुला साधी बिडी पेटवता येत नाही? तू पुढं आयुष्यात काय करशील? बघा बाप, तू पुढं आयुष्यात काय करशील? आता ते पोरग जरा हुशारच होतं, इथलंच होतं, भावडीचंच होतं. बावडीचे पोरं हुशार असतात. ते म्हणलं मला चॅलेंज. बापाला म्हणलं मला. त्याने घेतली बापाकडून बिडी, गेलं घाई बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजूच दिली नाही. ज्याला कळलं नाही त्यांनी महाप्रसाद खाल्याशिवाय जायचं. बिडी विजू दिली नाही म्हणजे काय केलं त्यांनी? अवघड इथं झाला. येतपर्यंत बिडी अर्धी. परत बाप म्हणला, मूर्खानं आलं का तू बिडी वडतो? बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी वडू नये. बाप काय करत होता? बिडीच वडतो. एक झुरग्याला एक उपदेश बापाचा. ते पोरग म्हणलं तुम्हीच बिडी वडताना मला सांगता. आता मला एक सांगा, बापाला जर वाटत असेल पोरानं बिडी वडू नये, त्यासाठी बापाने अगोदर त्याच्या आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. नाही, बिडी सिगरेट बाजूला केलं पाहिजे, तेव्हा ते पोरग ऐकल. मग तसं आधी आपण वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं, तेव्हा अधिकार मिळतो सांगण्याचा, नाही तसं मिळत नाही. विठाला विठाला
अधिकार असल्याशिवाय बोलू नये. अधिकार म्हणजे काय, अगोदर तसं वागायचं. बघा, एक पोरग तंबाखू खातो तर मी त्याला म्हटलं, बाळ्या तंबाखू खातो तुला लाज वाटत नाही? पुढून शिक्षक चालले, तू तंबाखू खातो पुढून? ते म्हणलं, मी माझ्या बापाला घाबरत नाही तंबाखू खायला, शिक्षकाला काय घाबरू? आणि योगायोगानं त्याचा बाप समोरून गेला, त्याने घाईघाई हात मागं घेतला. मी म्हटलं बोलून गेलं पण बापाबद्दल इज्जत आहे. बाप गेला, त्याला म्हटलं, का रे बाबा तू तर म्हणला बापाला घाबरत नाही, मग हात का माग घेतला? तो म्हणला घाबरतो म्हणून नाही, तो याच्यातली अर्धी माग तू म्हणून घेतला. मग असं असल्यावर पोरग सुधरेल का? अजिबात नाही. आधी आपण तसं वागलं पाहिजे ना, दुसऱ्याला सांगण्यासाठी अगोदर तसं वागलं. नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. मग दुसऱ्याला सांगण्यासाठी आधी काय असावं लागतो? अधिकार असावा लागतो. दुसरं गोष्ट म्हणजे अनुभव लागतो. अनुभव महत्त्वाचा आहे का नाही? मला सांगा बसलेली मंडळी, किती अभंग पाठ आहे हे महत्त्वाचे का किती अभंगाचा अर्थ कळतो हे महत्त्वाचं? किती अभंगाचा अर्थ कळतो हे महत्त्वाचं. आता किती अभंगाचा अर्थ कळतो हे महत्त्वाचं का किती अभंगाचा अनुभव आला हे महत्त्वाचं? तुम्ही काय आजारी आहे का सगळे? हा, मासं बोलत आहे, फ्रेश बसायचं. अनुभव आहे हे महत्त्वाचं. म्हणजे अनुभवाशिवाय तुका म्हणे येते अनुभवा प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नये. हो, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणे चखोने सांगे, मज अनुभव आहे अंगे. हो, अनुभवाशिवाय माणसाने बोलू नये. एकतर सांगण्यासाठी अधिकार लागतो, दुसरा अनुभव लागतो, आणि तिसरं जे सांगाल ते आपल्या हिताचं पाहिजे. मला सांगा, तुमच्यापेक्षा मी वयानं लहान आहे, पण मी जर एखादी गोष्ट हिताची सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का? जोडावं का? नाही. हो, हिताचं असेल तर ते ऐकावं. मग आपले हित कशात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एकतर सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, दुसरा अनुभव पाहिजे, आणि जे तुम्ही सांगाल ते हिताचं पाहिजे. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय हिताचा उपदेश करतात. काय करतात? अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. एकच उपदेश आहे, आयुष्याचा इको कमी करा, आयुष्याचा नाश करू, आयुष्याचा नाश करू नका. कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही, एकतर मिळतच नाही, नशिबाने आपल्याला
मिळालाय, मग मिळालेलं नशिबाचा वापर करून घ्या. आयुष्याचा नाश करू नका. का मनुष्य जन्म सारखा नाही. जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गंगणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गंगणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, मध्ये दुःख या रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, मध्ये दुःख या रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हो, नरदेह दुर्लभ जाणा. हो, दुर्लभ नरदेह आपल्याला मिळालाय, आपलं भाग्य महाराज. हो, इह लोकीचा हा देह देव आणि धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. मनुष्य जन्म सारखा नाही. बघा ते म्हणतात ना, आंधळाच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. मग आयुष्याचा नाश करू नका. देवाची भक्ती करा, देवाची भक्ती करा. आता भक्ती करणारे भक्त बघा 4 प्रकारचे नीट आहे का. अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे संकट पडल्यावरच त्याला देवाची आठवण होते, तोपर्यंत होत नाही. संकट पडल्यावर अंगाला आला ताप, माग देवा तू माझा बाप, आणि अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा. असे भक्त म्हणजे संकट पडल्यावर फक्त कोठे गुंतलासी आणि वेळ का सकाळ. हो, फक्त संकट पडल्यावर आठवण येणार, तोपर्यंत येणार नाही. तुम्हाला जवळचं उदाहरण देऊ का तुमच्यातलं. बघा, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे, आणि जर लाईट गेली आणि तो व्यक्ती परत घरी यायला निघाला, कसा येईल. वा 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 वा, एकटा असल्यामुळे घाबरत येणार ना. राम 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 राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडापानांचा आवाज आला, राम 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 राम. तुम्हाला पाणी पाहिजे का. थोडा कुठं आवाज आला की ते घाबरतं लगेच, राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की म्हणतो, हा आता मला कोण खाणार. मग याला कुठला भक्त म्हणतात. अर्थ भक्त. संकट पडल्यावरच त्याला देवाची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. विठाला विठाला दुसरा भक्त अर्थार्थी म्हणजे जो पैशांसाठी देवदेव करतो. राम नाम जपनान पराया माल आपना, देख तेरे भक्तों का काम, बगल में छुरी मुख में नाम, एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम. याला अर्थार्थी भक्त म्हणतात. जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो, आतमध्ये मंडपात मंदिरात येणार नाही, फक्त दुरून पाहणार काय चाललंय आतमध्ये, काय कार्यक्रम चालू आहे, आतमध्ये बसणार नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. 4 प्रकारचे भक्त आहेत. आणि भक्ती जे करतात ते 4 प्रकारचे, आणि भक्ती 2 प्रकारचे. एक आंधळी आणि एक डोळस. तुकोबर म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खरा देवा. हो, आंधळी भक्ती चालू आहे. आपली भक्ती कशी चालू आहे आता सध्या. आंधळी भक्ती कशी पाहिजे. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती भक्ती आवडते. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची,
विनाची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसार. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या आणि असंच बोंबलं थिंडा सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे, जी माया आहे, ती थोडंफार कमी करा आणि ती देवाच्या चरणी वळवा. मग मगाशी सांगितलं का नाही, 24 तास दिले, त्यातले 24 मिनटं फक्त देवाला द्या. संकल्पावी माया संसाराची. आणि पुढं म्हणतात ठेविले आनंदे आणि चित्ती काय पाहिजे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि आज माणसाला काय नाही, समाधानच नाही हो. काय समाधान आहे मला सांगा. महिला मंडळ इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. ज्यांनी चुकून घेतला त्यांनी पण हात खाली करा. कोणालाच वाटत नाही बघा. माणूस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी, स्वतःच्या दुःखानं नाही. हो, दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहवत नाही. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, एक वेळ माणसाने मळका असावं ते झोपलेत काय, आज झोपू. एक वेळ मळका असावं पण झळकं नसावं. हा, मळ साफ होतो मळ. आता लई पावडर, रिन आला, सर्फ एक्सल, टाईट, घडी, वॉशिंग मशीन, मळ तुमचा साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही. दुसऱ्यानं जळू नये. माणसाने समाधानी असावं महाराज. पण आज माणूस समाधानी नाही, अजिबात नाही महाराज. तुम्ही मंदिरात जाता ना, काय मागता देवाकडं? काय काय सुखी भेळ, काय काय सुखी, काय सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची धाडी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी. हा, सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी, आपण जे मागतो ते स्वतः करीता, आपलं मागणं स्वतः करीता. पण संतांचं तसं नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्पायुष्य माझ्या सकळा माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. लई प्रेम झालं, धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आज माणसाला काय नाही, समाधान नाही. समाधानी असं बघा. मी काय सांगत होतो, भक्ती. भक्ती दोन प्रकारची, एक आंधळी भक्ती आणि एक डोळस भक्ती. आपली भक्ती चालली आंधळी. तुम्हाला कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता महिला मंडळ. मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? असं गेल्यावर म्हणजे घरी गेल्यावर. हा, कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावर असा हिरवागार नुसता हालत असतो. काय? कढीपत्ता. एका बाईने तोडला, जुडीत बांधला आणि मार्केटला विकायला आणला. काय? कढीपत्ता. 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो. कोण?
कढीपत्ता. आता कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव आहे बाबा. ते कढीपत्ता म्हणलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबाडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आलं? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग आपली भक्ती, ते म्हणतात कढीपत्ता. हा ना, प्रॉफिट न लॉस. आंधळी भक्ती महाराज. अशी भक्ती काय कामाची? श्रावण महिन्यात नागपंचमी येते ना, महिला मंडळ. कुठं जाता तुम्ही? कुठं? वारुळाव. कशाला? नागोबा पूजा, नागदेवताची पूजा करायला. बरोबर. मग तुम्ही एवढ्या लांबून येता, श्रद्धेने तुम्ही नागदेवताची पूजा करतात, नागोबाची पूजा करता. मग नागोबा प्रसन्न होतो आणि मग नागोबा विचार करतो, आता एवढ्या लांबून बाई आली, आता आपण तिला दर्शन द्यायला जाऊ. मग नागोबा येतो तुमच्या घरी. मग तुम्ही काय म्हणता? या या महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक. काय करता? काय करता? काय करता? काठी. मग नागपंचमीला काय केलं तुम्ही? नागपंचमीने पूजा केली आणि तोच नाग घरी आले हो, काठीनं पूजा केली. मग ही भक्ती कुठली भक्ती झाली? वा वा वा, आंधळी भक्ती महाराज. कबीर महाराज सांगतात बघा, मी नाही सांगत. सोने चांदी का नाग बनाया, पूजन लोक जुगाई रे. जिंदा नाग जब घर में निकले, ले काठी धमकाए रे. आई वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही आपण, आणि ते गेल्यावर अख्ख्या गावाला आमंत्रित करतो, पंचपक्वानं खाऊ घालतो आणि मग कावळ्याला म्हणतो. आणि ते जेव्हा जिवंत होते तोपर्यंत खाऊ दिलं नाही महाराज. बघा कबीर महाराज सांगतात, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे ऊपर पछताए. मुठ भर चावल हाथ में वाटी, कौवा बाप बुलाए. मला सांगा बसलेली मंडळी, दगड सजीव आहे का निर्जीव आहे? आणि बकरा सजीव. एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकऱ्याचे प्राण घेतो का नाही? बकरा मारा, पण कोणता मारा? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. बघा कबीर महाराज सांगतात, सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कई के काटा. मास मास सब आदमी ने खाया, देव र गया भूका. आणि पुढे जाऊन कबीर महाराज सांगतात की लोकांना वेड लागले. खऱ्या देवाला लोकांनी दिलं सोडून आणि लोक कशाच्या मागे लागले? खोट्या देवाच्या मागे लागले. कहत कबीर सुन भाई साधू, दुनिया बड़ी दीवानी रे. सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भागी. कैसे भजन बिना तरियो. देवाचं भजन करा महाराज, भक्ती करा, फक्त आंधळी भक्ती करू नका, डोळस भक्ती करा. हेच तुकोबरा पाया पडून सांगतात, हाका मारून सांगतात. वेळ आल्यावर शिवाय देऊन पाहिलं, पण लोक ऐकत आणि जवळ जवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच ऐकतच नाही हो. आणि जर ऐकलं नाही महाराज तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल.
बांधून नेईन सारा शेवटी बा काळ बांधून नेईन शेवटी बा काळ बांधून नेईन सारा शेवटी बा काळ बांधून एका जनार्दनी आमचं काय बाजाईल आमचं काय बाजाईल काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे बोला आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे भाई पिंगा गे भाई पिंगा ग भाई पिंगा ग भाई पिंगा गे भाई पिंगा गे भाई पिंगा ग भाई पिंगा ग भाई अवगा अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवघा रांगड देणारे अवघा रांगड देणारे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे दादाचं दातवन घ्या ग कुणी टाळ्या एक साथ टाळ्या टाळी टाळी हा दादाचं दातवन घ्या ग कुणी टाळ्या कुंकू 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 घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी घालमळे कुंकू घ्या कोणी घालमळे कुंकू घ्या कोणी घालमळे कुंकू घ्या कोणी घालमळे दादाचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी घालमळे कुंकू घ्या कोणी घालमळे कुंकू घ्या कोणी घालमळे कुंकू घ्या कोणी घालमळे या शेजारणीनं टाळ्या टाळ्या मागची मंडळी या शेजारणीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं मला पंढरीला या मला पंढरीला नेलं मला पंढरीला नेलं महाद्वारी बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वा 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 एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे बरं का सुंदर महाराज मला सांगा हे सोपं आहे का हो मृदंग वाजवणं सोपं आहे अहो सोपं आहे का अवघड आहे महाराज याच्या मागं 10-12 वर्षाचं तप असतं सकाळी उठून रियाज करावा लागतो तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं सोपं नाही गायन करणं सोपं आहे का अहो काही ना सा लावायला वर्ष जातं सोपं नाही याच्या मागे तप आहे महाराज कीर्तन करणं सोपं वाटतं तुम्हाला ते माझ्या पुढे नाहीच म्हणणार
तुम्हाला सांगू का, बघा रॉकेट आकाशात उडतं. रॉकेट तुम्ही काय म्हणता, रॉकेट किती उंच उडतंय, रॉकेट किती उंच उडतंय. अरे पण त्या रॉकेटचं मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहिती ना. तसं तुम्ही म्हणतात महाराजांची लई मजा आहे, असं बघून वाटत असेल ना तुम्हाला, महाराज लोकांची लई मजा आहे. पण महाराजांचं मागं धूर किती निघतो महाराजांनाच माहिती, तुम्हाला काय माहिती. अहो मी कधी सांगत नाही, पण विषय निघाला म्हणून सांगतो. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती हो, 40,000. दिवसही गाडीत, रात्रही गाडीत. घरी जायला याची गॅरंटी नाही. रोजच कार्यक्रम, रोजच बाहेर मारत. महिला म्हटलं कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही गाडीमध्ये रोज शिजवतो. अहो सोपं नाही महाराज, सोपं आहे का. एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाची. मी म्हणलं कण होऊ नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर, तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती किती 500. फक्त किती दिवस फिरायचं. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे तुला कोण गायला देतं, इथं रथी रथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस फिरायचं, 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकाला, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8 दिवस पार वैतागलं. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. पाण्यामध्ये वासा झोपणे कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. पाण्यामध्ये वासा झोपणे कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. पाण्यातला मासा झोप घेतो आणि जावे त्याच्या वंशा. सोपं नाही महाराज, अवघड आहे महाराज. आता असे गायक वादक, सुंदर असे मृदंग वादक बघितलं तुम्हाला वाटत असेल ना आपला मुलगा पण असं गाणारा निघावा. अहो वाटतं का नाही, पण निघत नाही, प्रारब्ध आहे. हो हे सोपं नाही महाराज. एकतर प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात महाराज. हे सोपं नाही. एवढं सोपं आहे का याचे दान देगा देवान कुठंतरी काहीतरी गठुडं मिळवा असं काय नाही. नाही त्याला तप करावं लागतं महाराज, कष्ट सहन करावं लागतं, तेव्हा हे जमत असतं. सोपं नाही महाराज. हो आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. ते सुद्धा म्हणत असतील काय ते भावडिंग, काय तो सप्तान, काय ते कीर्तन, काय ते गायक वादक, एकदम काय झाडी काय डोंगर. माग त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. कोणते आमदार, हा शहाजी बापू पाटील, ते बसले कीर्तनाला. मी म्हणलं कीर्तनात काय झाडी काय डोंगर, एकदम ओके मध्ये. मग कीर्तन झाले होते, आले माझ्याजवळ, म्हणले महाराज काय कीर्तन काय गायन, एकदम असं असतं ते महाराज. हा आनंद इथंच आहे, कुठं नाही. हा सुख सोहळा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. हो इथं नाचता नाचता गळला देवाचा. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी. नाचो
नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचलं पाहिजे, इथं आनंद घेतला पाहिजे, कारण हा आनंद दुसरं कुठंही नाही महाराज. हो, कीर्तनाचा आनंद आहे महाराज. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंगे हरिरूप. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आणि देवाच्या भक्तीत जे समाधान आहे ते समाधान कुठंही नाही महाराज. फक्त भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी चित्त कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे महाराज. चित्त शुद्ध नसेल तर काही उपयोग होत नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होत आणि व्याघ्रहीन खासी सर्पतया. म्हणून चित्त शुद्ध पाहिजे. आणि हीच गोष्ट तुकोबाराय पाया पडून सांगतात, दंडवत घालून सांगतात, जीव तोडून सांगतात. काय सांगतात? अभंगाचं दुसरं चरण. सकळांच्या पाया माझे दंडवते, 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 सकळांच्या पाया माझे दंडवते. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुल आले चित्त. आणि चित्त कसं पाहिजे माणसाचं? शुद्ध पाहिजे महाराज. चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध नसेल किती परमार्थ करा फायदा नाही महाराज. किती पैसा कमवा, किती काही करा महाराज. माणसाचं चित्त कसं पाहिजे? दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहवलं पाहिजे. मेन म्हणजे इथं पैसा किती कमा. मला सांगा, इथं बसलेले मंडळी कोणाला पैसा आवडत नाही? पैसा आवडत नाही असं माणूस आहे का? अजिबात नाही महाराज. प्रत्येकाला पैसा आवडतो. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो. मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. निधन. तेव्हा शांत होतो. लय अवघड आहे महाराज. हो, पैसा आवडत नाही असा माणूस नाही. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला? पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचारांनी श्रीमंत असतीलच असं नाही. पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचारांनी श्रीमंत असतीलच असं नाही. पण विचारांनी श्रीमंत असलेली माणसं पैशानं जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही महाराज. आणि माणसाने आज काय पाहिजे? समाधानी पाहिजे. समाधान नाही, पैसा असून काय उपयोग आहे महाराज. एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा संवाद सुरू झाला. संवाद. आणि लक्ष्मी माता म्हणली, या जगात माझी किंमत तुमच्यापेक्षा जास्त आहे. कोणापेक्षा? देवापेक्षा माझी किंमत. कोण म्हणलं? लक्ष्मी माता. माझी किंमत जास्त आहे. देव म्हणले नुसतं बोलू नको, ते सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणली ठीक आहे. एक दिवशी गावात प्रेतयात्रा चालू होती. प्रेतयात्रा. आणि लक्ष्मी मातेने काय केलं माहिती आहे का? त्या प्रेत यात्रेवरच पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. कशावर? प्रेत यात्रेवर. आता पैशांचा पाऊस पडल्यानंतर कोण प्रेताला धरून राहीन का? प्रेताला धरून कोण राहीन? ते प्रेत यात्रेला जाऊ द्या. इथं जर पैशांचा पाऊस झाला, तुम्ही कीर्तन ऐकाल का? नाही. अहो तुम्ही कीर्तन ऐकाल का नाही तो नंतरचा भाग आहे. मी करीलच. कारण सगळे पैशांच्याच मागे. मग प्रेताला धरून कोणी राहिले नाही, सगळे पैशांच्या मागे धावले. पैशांचा पाऊस पडला. लक्ष्मी माता म्हणली भगवान विष्णूला, बघितले का माझी किंमत?
सगळेजण प्रेताला सोडून देतात मग पैशांच्या मागं लागले, पैसा गोळा करायला लागले. भगवान विष्णू म्हणाले तुझी किंमत मला कळाली, पण एक जण असा आहे तो पैसा बघून उठलाही नाही आणि पैशांच्या मागं धावलाही नाही. कोण? प्रेत. लक्ष्मी माता म्हणाली ते प्रेत उठेलच कसं, कारण त्याच्यात राम राहिला नाही. भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळालं का देऊ? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, एकदा का मी गेलो तुला कवडीची किंमत. एवढं कळलं लय झालं. विठाला 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 विठाला. ओ पैसा आवडत नाही असा माणूस नाही, पैसा सर्वांनाच आवडतो आणि पैसा कमवला पण पाहिजे. मला सांगा आजचा जो सप्ताह झालाय चालू आहे बिन पैशाचा आहे का? आजचा महाराज बिन पैशाचा आहे का? नाही ना, मग बरं. म्हणजे पैशाशिवाय का महाराज एवढा मोठा कार्यक्रम? नाही ना महाराज, पैसा पाहिजे ना महाराज. हो, तुमच्याकडं जर पैसा नसेल, कोण विचारेल तुम्हाला? पैसा असेल तर लांबचे पण जवळ येतात आणि पैसा जर नसेल तर जवळचे पण लांब जातात. पैसा म्हणजे सर्व काही नाही, पण पैसा म्हणजे बरंच काही आहे. म्हणून पैसा कमवा, पण योग्य रीतीनं कमवा. जोडोनी यादन उत्तम व्यवहारे, 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 उत्तम व्यवहारे, जोडणी यादन उत्तम व्यवहारे. उदास विचार वेच करे वेच करी, उदास विचार वेच करे वेच करी, उत्तम ची गती तो एक पावेल, 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 एक पावेल तो एक. वा वा वा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे. हो, चांगल्या मार्गानं पैसा कमवला पाहिजे. योग्य रीतीनं कमवा, योग्य गतीने कमवा आणि योग्य नीतीनं कमवा, नाहीतर काय त्याचा उपयोग नाही महाराज. मला सांगा महिलांमधलं सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं. वाईट आहे त्या काढून. सोनं चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा आहे. चांगल्या मार्गानं कमवा. सोनं कसं आहे? चांगलं आहे. चांगल्या मार्गासाठी वापरा. कसं आहे? चांगलं. फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवा. सोनं कसं आहे? चांगलं आहे. पैसा कमवा, जरूर कमवा, पण योग्य रीतीनं, योग्य गतीनं, योग्य नीतीनं महाराज. नाही तर पैसा चांगला आहे महाराज. हो, आणि घरामध्ये सुद्धा प्रेमानं राहा. हो, आजकाल प्रेम राहिलंच नाही. पती पत्नीनं सुद्धा प्रेमानं राहिलं पाहिजे. आता लग्नाचं तर लय अवघड झाले. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही काय माय का बघता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचंच झालंय का नाही. नसं झालं तर मी कायला बोललो असतो. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे महाराज, पण ज्याचं राहिलंय, ज्याचं राहिलं त्यांना मी एक उपदेश करतो भावासारखं. बघा पटलं तर घ्या. मला सांगा बरं, प्रभू रामचंद्रांना लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? शिवधनुष्य उचलावं लागलं ना. अशी फुकट सीता भेटली का? बरं त्यांच्याकडं काय कमी होतं बाबा? दिसायला चांगले, राजे, हा, घरी सगळं व्यवस्थित होतं, मग तरी पण शिवधनुष्य उचलावं लागलं ना. मग आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा उचललं पाहिजे शिवधनुष्य. प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलं.
मग आजकालच्या तरुणांनी पण सिद्ध करून दाखवलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही, मुलींची लाईन लागल. पण आजकाल अवघड आहे, सगळं अवघड आहे. मी नेहमी सांगतो, आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. हो, नाही तर अवघड आहे महाराज. हो, तरुण मुलीसुद्धा आलेले आहेत कीर्तनावर, त्यांनासुद्धा लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. लग्न करत असताना, मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका. काय करायचं त्याचं? लई मोठा जमिनीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई गाड्यावाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तर 50 एकर जमीन आहे, 50,000 पगार आहे, पण रोजच दारू पिऊन येत असेल तर जमीन कधी टिकणार, ते पैसा किती टिकणार महाराज? अवघड आहे महाराज, कलियुग आहे. हो, प्रेमानं राहा एकमेकांसोबत, पती पत्नीनी पण. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं, मागचं चाक थोडं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, मागच्या चाकाला, म्हणजे थोडं भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग समतोल, बॅलेन्स महत्वाचा नाही का? एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. मी नेहमी कीर्तनात एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच पाहतात. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त? असं बॅलेन्स महत्वाचं आहे महाराज, समतोल. एकमेकांना सांभाळून घ्या, प्रेमानं राहा महाराज. हो हो, कारण संसार जर उत्तम असेल तरच तुमच्या हातून परमार्थ उत्तम होऊ शकतो महाराज. हो, कुठल्या संतांनी संसार सोडून द्या नाही सांगितलं. संसार करा पण परमार्थ सुद्धा करा. पण कसा कसा आवडीनं. आपण करतो सवडीनं. आवड आणि याचा फरक आहे का नाही? आवड आणि सवड. आवड असली तर सवड मिळती, पण फक्त सवडीनं करणं वेगळं आणि आवड असून सवडीनं करणं वेगळं. फरक आहे. आवडीनं केलं पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात आहे. आपलं हित कशात आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. हित कळलं पाहिजे. आपल्याला सगळं कळतं पण हित कळत नाही. हित कशात आहे? देवाच्या नामचिंतनामध्ये. आपल्या कशात आहे? हित आहे देवाच्या नामचिंतनामध्ये. पण आपण नाही महाराज. आवडीने भावे हरिनाम आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हित कशात आहे? देवाच्या भजनामध्ये आहे. हेच अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करनीय मान एक विध, करनीय मान एक विध, सकलांच्या पाया वागे दंडवत, सकलांच्या पाया वागे दंडवत, करनीय मान एक विध, करनीय मान एक विध, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत.
सकळांच्या पाया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा शुद्ध भावे. मन एकाग्र पाहिजे महाराज. हो, आपलं मन एकाग्र नाही महाराज. एकाग्र म्हणजे काय, मनाला एका ठिकाणी आणणं ही खूप काळाची गरज आहे. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. बघा, मनावर दोष असतात. मन विक्षेप आणि आवरण. मन म्हणजे माणसाची वाईट बुद्धी, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. आपण कीर्तनाला बसतो पण आपलं मन जागेवर असतं का? काहींचं मन घरीच असतं. मांजर दूध तर पिणार नाही ना, मांजर दूध तर पिणार नाही. कडी लावली का नाही, कुलूप लावलं का नाही. आपलं मन कुठं? काही जण असे बसतात की त्यांना त्यांची चप्पल दिसल, म्हणजे हे असे क्रॉस बसणार. अर्ध लक्ष मायाकडं, अर्ध लक्ष चपलीकडं. म्हणजे माणसाचं मन जागेवर असतं का? अजिबात नाही. मन जागेवर पाहिजे. मन विक्षेप आणि आवरण. आवरण म्हणजे भगवंताविषयी असणारं अज्ञान. हे मनावर दोष असतात, हे दोष गेले पाहिजे. करून या मन एकविध. हो, आणि हे मन शुद्ध करण्यासाठी देवाची भक्ती केली पाहिजे. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हो, हित कशात आहे आपल्याला कळलं पाहिजे. हो, हित कशात आहे? आपलं हित देवाच्या भक्तीमध्ये, देवाच्या नामचिंतनामध्ये. फक्त सांगितलेलं ऐकलं पाहिजे. साधू संतांनी या गोष्टी 850 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत नाही. हो, ऐकत नाही. आणि आपण एक सांगितलं की लोक वेगळे घेतात. बघा, मी एकदा कीर्तनात फक्त म्हणलं की जसं पेराल तसं. काय चुकीचं बोललो मी? बरोबर का नाही? प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. मी फक्त कीर्तनात म्हणलं जसं पेराल तसं उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो आणि एक जण माझ्या जवळ आला. मला म्हणला, महाराज तुम्ही कीर्तनात बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं. चुकीचं आहे म्हणतो. म्हणलं काय चुकीचं आहे? तो म्हणतो तुम्ही शेंगदाणा पेरला, टरफालं आलो कुठून? मी म्हणलं पण आत्ता शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही नाही नाही, जे पेराल तेच. हो, ते हलूच देईनी मला. मी म्हणलं आता अवघड झालं. पण मी हुशार, मी त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नेलं त्याने चहा प्यायला. मी त्याला म्हणलं फक्त चहा दे, बाकी काय आणू नको. ते आलं चहा घेऊन कपात. म्हणलं फक्त चहा. तो म्हणला महाराज बिस्किट खारी टोस्ट नाही, फक्त चहा. अरे म्हणलं फक्त चहा, कप नको नको. तो म्हणलं हे महाराज कपाशिवाय चहा कसं काय? म्हणलं मग बावळा टरफलाशिवाय शेंगदाणा असतं. तो म्हणलं तुमच्याकडून आधी लागतं. म्हणलं तुला पहिले अक्कल नव्हती का? म्हणजे लोकांना आपण एक सांगितलं, लोक वेगळंच करतात महाराज, लय अवघड. म्हणून मी नेहमी सांगतो, परमार्थमध्ये माणसाचं चांगलं बोलणं, राहणं, वागणं, बसणं, उठणं याच्यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो. आणि अजून एक वाक्य पहा, एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालल, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालल, पण परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे. हो, आचरण जर चुकलं, तुम्ही किती वारी करा, गंध करा, रामायणाचार्य व्हा, भागवताचार्य व्हा, कीर्तन केसरी व्हा, समाज प्रबोधनकर व्हा, युवा कीर्तनकार व्हा, काहीही करा, आचरण जर बिघडलं तर सगळं शून्य होऊन जातं महाराज. हो, आणि दुसरी गोष्ट, वारकरी संप्रदायामध्ये कोणी कोणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. हो, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. बघा, कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये. पोराला हिरा सापडला, हिरा, त्याला हिऱ्याची किंमत माहीत नाही, दिलं त्यांनी फेकून, चालतंय की, त्याला माहीत नाही, त्यांनी दिलं फेकून. तो हिरा त्याच्या आईला सापडला, तिने दिला फेकून, तिला हिरा माहीत नाही. तो हिरा सोनाऱ्याला सापडला, त्यालाही तो हिरा आहे माहीत, त्यांनी दिला फेकून. पण रत्न पारख्याने तो हिरा फेकून देऊ नाही, कारण त्याच्यातला तो कोण आहे? हां, तज्ञ. मग तसं कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये. आपण आपल्या माणसाची दुश्मनी कधी करू नये महाराज. हो, काही काही माणसं भावाशी 10-10 वर्ष बोलत नाही. आपला भाऊ आहे महाराज, भावाशी प्रेमाने राहिलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, भाऊ शब्द उलटा वाचा, उभा.
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये कायम आपल्या पाठीशी उभा, तो कोण? भाऊ. भावासोबत प्रेमानं राहिलं पाहिजे. हो, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. हो, एकत्र कुटुंब, एकमेकांशी प्रेमानं राहा, प्रेमानं राहिलं पाहिजे. हो, ज्याच्या घरात एकी आहे त्याचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी आहे त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकीला लय किंमत आहे. एकी असू द्या, सगळ्यांशी प्रेमानं राहा, प्रेमानं बोला महाराज. हो, आपल्याला सगळं कळतं पण ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही. या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सुधारणा ही घरापासून असावी. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपल्या घरात पहिली सुधारणा असावी. कारण या सगळ्या गोष्टीलाही महत्त्वाच्या असतात. आपण सर्वजण बाहेर फिरतो पण घरात कोणीतरी आहे सपोर्ट करणारं, तेव्हा माणूस बाहेर फिरतो ना. घरात जर वातावरण तसं नसेल, आपण म्हणतो मुलं अभ्यास करत नाही, पण मी या मताचा आहे मुलांना घरात अभ्यासाचं वातावरणच दिलं जात नाही. घरात 4 जण आहे, घरात किती आहे? 4 जण आहे आणि चार्जर 8 आहेत. अहो ते पोरगा अभ्यास करीलच कसो? 8 फोन घरात, घरात माणसं किती? पोरगा अभ्यास करीन का? हो, मी नेहमी सांगतो बंगला बांधताना आला तरी चालेल, गाडी घेताना आली तरी चालेल, जमीन घेताना आली तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. हो, चांगले संस्कार लाग. आणि तरुण पोरांना सुद्धा सांगतो मी, बघा एक वेळ देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची सेवा केली तर देव भेटणारच, याच्यात काय गॅरंटी? हो, गॅरंटीच आहे महाराज. आणि अजून एक बघा, माय बाप केवळ काशीन तेने न जावे तीर्थसे. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांशी प्रेमानं राहा महाराज. कारण जगाच्या बाजारात तुम्हाला सर्व काही मिळेल, आई वडील मिळणार नाही. मग आई वडिलांसोबत प्रेमानं राहा महाराज. आपल्यासाठी भरपूर काय केलं त्यांनी. हो बघा, 10 बाय 10च्या खोलीमध्ये आई वडील 4-4 मुलांना सांभाळतात का नाही? पण ते 4 मुलं मोठे झाल्यानंतर त्यांच्या 4ही बंगल्यात आई वडिलांना जागा नसते. किती मोठी शोकांतिका आहे महाराज. हो, प्रेमानं राहा, प्रेमानं बोला. हो, या गोष्टी झाल्या व्यवस्थित तर परमार्थ व्यवस्थित होईल महाराज. हो, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. संसार करून परमार्थ चांगलं करा. हो, मी नेहमी सांगतो पवित्र अशी तुळशीची माळ घाला, गंध लावा, पांडुरंगाची सेवा करा, कुणावर येऊ नका रागा, ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा, मागायचं ते देवाला मागान, पवित्र तुळशीची माळ घाला. आणि हे सर्व तुम्हाला माहिती आहे. तुकोबारा म्हणतात तुम्हाला सगळं कळतं. तुम्हाला मान कळतो, अपमान कळतो, पत्रिकेत नाव टाकलेलं कळतं, अपमान कळतं, मान कळतो, नाव घेतलेलं कळतं, नाही घेतलेलं कळतं, बोलवलेलं कळतं, नाही बोलवलेलं कळतं. मग परमार्थ कळू नाही का? तुम्हाला सगळं कळतं, पण तुम्ही येडे राहून पेढे खाऊ राहिले. तुम्हाला सगळं कळतं. हेच तुकोबा अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे होय तो व्यापार. कर काय पार शिकवावे, कर काय पार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. करा काय पार शिकवावे, करा काय पार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. हो, आपलं हित कशा ते आपल्याला समजलं पाहिजे महाराज. तुकोपर्यंत तुम्हाला सगळं कळतं, सांगायची गरज नाही, फक्त हित समजून घ्या महाराज. हो, आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली महाराज, त्यांचं नाव काय? विनोद महाराज विनोद महाराज कुदळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महाराज.
सुंदर वादन केलं महाराज, तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्यासाठी कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली महाराज, हरिभक्तपणे हनुमान महाराज मितकर असतील, ते गेले ते कुठं पेटला गेले वाटतं. तिथं काल परवाच कार्यक्रम होता मला, तेव्हा नाही भेटले मला. त्यांचं नाव काय म्हणले? गोपाळ महाराज. गोपाळ महाराज, हो. हनुमान महाराज, गोपाळ महाराज. तुमचं काय नाव? बाबाजी नाईकरे. बाबाजी नाईकरे महाराज. तुमचं काय? भगवान. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वा वा, सुंदर सुंदर गायनाची साथ दिली, तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. टाळकऱ्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीमवाले. आपण भरपूर कीर्तनाला फिरतो, गायक मोठे, वादक मोठे, त्यासाठी स्पीकरही मोठे, रिटर्न मोठे, मिक्सर मोठे, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना नेमकं काय पाहिजे बाबा? बेस पाहिजे का ट्रबल पाहिजे? नाही तर महाराजच ट्रबलमध्ये यायचा. पण सुंदर अशी साथ दिली, ऑपरेटिंग सुंदर होती. तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा. तसंच कीर्तनाला जमलेले सगळे माता पिता बंधू भगिनी, तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजचं कीर्तनाचं ज्यांच्याकडं सौजन्य होतं ते म्हणजे आदरणीय परमार्थ स्नेही श्री संदेश नवले यांचं आजचं या कीर्तनाचं सौजन्य त्यांच्याकडं होतं. त्यांच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. हो, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या तुमच्या तर टाळ्यांना काय टोल नाका आहे का, GST आहे का, टॅक्स आहे का काय? हां, टाळी वाजवल्यानंतर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही. असं मन वाजू वाटली तर वाजवायची, पण वाजवल्यावर आवाज गेला पाहिजे महाराज. व सुंदर असं नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर